महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, भारताच्या बाहेरही भारतातल्या निवडणुकात घोटाळा झालेला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झालेला आहे विधानसभेला असं म्हटलं जातंय. सातारचे खासदार भाजपचे, सातारचे आमदार जे आहेत आता सार्वजनिक बांधकाम मंत्री ते भारतीय जनता पक्षाचे शंभूराज देसाई असतील किंवा अगदी माण तालुक्यातले जयकुमार गोरे जे अतुल भोसले आणि सुरेश भोसले हे भाजपत, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये, उदयसिंह उंडाळकर हे अजितदादांच्या पक्षात. बाळासाहेब पाटलांना घेराव करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस कधी भाजप बरोबर जाईल हे सांगता येणार नाही. आता तरी वातावरण हे लोकमानसाचा जर विचार केला तर आता हे रणजित निंबाळकरांच्या विरोधी गटाकडे जास्त गेलेलं आहे. परंतु रामराजे गट अनिल देसाई हे आता अजितदादांच्या पक्षात गेलेत. प्रभाकर देशमुख नाही म्हटलं तरी आता ते असं म्हणायला लागलेत संस्था बरी ना आपण बरी, कारण प्रभाकर देशमुख साहेबांनी, त्यामुळे त्यांना प्रशासकीय न्याक माहिती आहे. परंतु रस्त्यावरची लढाई लढणं, त्या रस्त्यावर उतरून दोन हात करणं हे त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने स्वभावात नाही. त्यामुळे ते त्या दृष्टीनं माग आहे. आता गोरे साहेबांना म्हसवड नगरपालिका मध्ये सक्षम विरोधी गट ज्याला म्हणतात, अभयसिंह जगतापांना त्यांनी फुल फ्लेज काम करायला दिलं तर ते नक्की इथं त्यांना चांगल्या प्रकारे शह द्यायला देतील. शशिकांत शिंदेंनी शिवेंद्र सिंहराजेंच्या उजवा हात असलेले आणि एकेकाळी शशिकांत शिंदेचे सहकारी असलेले वसंतराव मानकुमरे. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपलं सगळ्यांना माहित आहे की परवा आचारसंहिता लागू झालेली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याच्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा. आणि मी आलेलो आहे साताऱ्यामध्ये. तर सातारा जिल्ह्यातल्या ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर तिथलं राजकारण कसं असेल, तिथं निवडणुका कशा होतील या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत विजय मांडके, ज्येष्ठ पत्रकार आहेत. गेली 50 वर्ष, गेली म्हणण्यापेक्षा पत्रकारितेतला त्यांचा अनुभव 50 वर्षांचा आहे, दांडगा अनुभव आहे. आता त्यांचं वय 72 वर्ष आहे. त्यांची म्हणजे केस ह्या सगळे पत्रकारिता करून सगळं राजकारण बघून त्यांचे केस पिकलेले आहेत. तर त्यांच्या सोबत मी गप्पा मारणार आहेत. तर मांडके सर, लय भारीमध्ये तुमचं नमस्कार. नमस्कार सर. मला सांगा, हे राहुल गांधींनी जो वोट चोरीचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ह्या मतदार नोंदणीचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. म्हणजे अगदी शौचालयात मतनोंदणी, मंदिरात मतनोंदणी, हे सगळं भयानक प्रकार उघड झाल्यानंतर पहिल्यांदाच हे निवडणुका महाराष्ट्रात लागतायत. याच्या अगोदरचं जे निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तो जो निकाल आला तो अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला हादरवून टाकणारा होता की असं कसं चमत्कार झाला. म्हणजे मतदारांना वाटतं आम्ही मतच दिलं नाही, निवडून कसे आले. तर अशा परिस्थितीत ह्या निवडणुका होत आहेत. तुम्ही कसं बघताय साताऱ्याकडे? म्हणजे आणि सर्वात महत्वाचं, जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे सातारा जिल्हा, त्या सातारा जिल्ह्यातनं राष्ट्रवादीचे पूर्ण, म्हणजे विशेषतः शरद पवारांचं पूर्ण उच्चाटन झालेलं आहे. त्यांचा मागमूस राहिलेला नाही. बीजेपीनं हातपाय पसरलेले आहेत आणि त्यानंतरचं हे इलेक्शन होत आहे. तर कसं बघताय तुम्ही याकडे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर करायच्या अगोदर त्यांनी लिटमस टेस्ट म्हणून नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत असं मला वाटतंय. कारण नगरपालिका आणि नगरपंचायत या भागातलं जर बघितलं तर हे शहरी मतदान असते. आणि शहरी मतदान हे नेहमी शहरी भागातला मध्यमवर्गीय माणूस, हा चाकरमानी माणूस, हा नेहमीच भाजपच्या किंवा पूर्वीच्या जनसंघाच्या आणि आत्ताच्या भाजपच्या आहारी गेलेला आपल्याला बघायला मिळतं. नेहमीच पूर्वीच्या पासून जर बघितलं तर शहरी भागातली निवडणूक झाली
पहिल्यांदा भाजपचं तिथं वर्चस्व. आता मी पुणे मुंबई, आता मुंबईत शिवसेना होती, पण त्याला बाजूला भाजप हे युतीत होतच. बोट धरून ते मोठे झालेले आहेत आणि आता त्यांच्या डोक्यावर हात फिरवायला लागले. मी काय तुमच्या डोक्यावर हात फिरवत नाही, परंतु भाजपने असं केलंय की शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या डोक्यावर हात फिरवून त्यांना फार बोडक्यावर जाऊन बसले, बोडक्यावर बसले, मिरे वाटायला लागले आणि कानामागून आला तिकडे झाला. अशा पद्धतीचं भाजपचं राजकारण सुरू आहे. आणि आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असले म्हणजे नेते असलेले राहुल गांधी यांनी मतचोरी किंवा वोट चोरीबद्दल आरोप केलेला आहे. त्यांनी अगदी ढिगभर पुरावे दिले. महाराष्ट्रातही ढिगभर पुरावे महाविकास आघाडीच्या वतीनं नुकतेच दिले गेलेले आहेत. त्यांनी निवडणूक आयुक्ताला भेटले, राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले, प्रमुखांना, आणि त्यांनी त्यांची मतं ही दुबार मतं आहेत. जिथं शौचालय आहेत तिथं मतदान नोंदवलेलं आहे, जिथं हे मोकळे जागा आहेत तिथं नोंदवलेलं आहे. अगदी मुंबईच्या आयुक्तालयात, नवी मुंबई आयुक्त त्यांच्या बंगल्यावर सुद्धा विविध जाती धर्माची, म्हणजे एरवी हे जाती धर्माचं त्यांना वावडं असतं, परंतु एकाच ठिकाणी मतनोंदणी करताना मात्र त्यांना हे वावडं नसतं. एरवी मुस्लिम बोगस मतदार, हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन असा वाद लावणारे हे एकाच ठिकाणी मतदार मात्र नवे 80, 85, 100, 150 अशी एकाच ठिकाणी मतदान नोंदलेले आपल्याला त्यांनी पुराव्याने मनसेने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने, राष्ट्रीय काँग्रेसने असे पुराव्यानिशी दिलेले आहेत. परंतु या सगळ्याबद्दल काहीही न बोलता निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. याचाच अर्थ निवडणूक आयोग किंवा निवडणूक अधिकारी हे स्वतंत्र बुद्धीचे नाहीत. मी बुद्धीचे म्हणतोय, स्वतंत्र बुद्धीचे नाहीत, तर त्यांना कोणीतरी सांगितलं जातंय, कोणीतरी मागणं फीड करतंय, आणि हे फीड केल्यामुळं हे सगळे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि त्यांना आता सत्ताधाऱ्यांना माहिती आहे की आपण सांगतो तसंच आपल्या हातातलंच भावलंय निवडणूक आयोग म्हणजे. आता परत म्हणाल मी भावलं म्हणतोय, मी स्वतंत्र बुद्धीचे नाही म्हणतोय, म्हणजे ह्या आसिम सरोदेंची जशी सनद काढून घेतली, मी फालतू म्हणलं किंवा काय म्हणलं, तसं माझी डिग्री काढून घेतलं जाईल असं अशा पद्धतीचं तुम्ही मेंदू काढून घ्यावा लागेल. माझा मेंदू काय ते काढून घेऊ शकत नाहीत. आणि माझी डिग्री ज्यांना नाहीच आहे डिग्री ज्यांच्याकडं, अशा नेत्यांनी आमच्याबद्दल बोलूच नाही. बरोबर आहे ना. ज्यांच्या डिग्री बद्दल साशंकता आहे अशा व्यक्तींच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की या निवडणुका लागलेल्या आहेत. तो विषय आता जरा वेगळा आहे, परंतु तो त्या विषयावरही कधीतरी बोललं पाहिजे. परंतु या निवडणुका ह्या स्वतंत्र पद्धतीनं स्वतंत्र ह्यांनी होणार नाहीत आणि त्याच्यावर वर्चस्व हा सत्तारूढ पक्षाचा असेल असंच मला वाटतंय. मला आता हे सांगा की साताऱ्यामध्ये ह्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या कुठल्या कुठल्या भागामध्ये, म्हणजे कुठल्या कुठल्या त्या नगरपंचायती, नगर परिषद आहेत? साताऱ्यातल्या सातारा, कराड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, रहमतपूर, मसवड, मलकापूर, मेढा या 10 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता जाहीर झालेले आहेत आणि आचारसंहिता तिथं लागू झालेली आहे. सातारा जिल्ह्यात 115 प्रभागातून 233 नगरसेवक निवडले जाणार आहेत. 233 नगरसेवक निवडले जाणार आहेत. आणि या ह्याच्यात जर बघितलं तर खुल्या प्रवर्गातील 139 आहेत, अनुसूचित जातीमधील 32 आहेत, इतर मागास प्रवर्गातील 60 आहेत, अनुसूचित जमातीमधील 2 आहेत असे नगरसेवक निवडून द्यायचे. सातारा पालिकेत 50 आहेत, कराड नगरपालिकेत 31 आहेत, वाई नगरपालिकेत 23 आहेत, फलटणमध्ये 27 आहेत, महाबळेश्वर, पाचगणी, रहमतपूर, मसवड यांच्या प्रत्येकी 20 आहेत आणि मेढा नगरपंचायतीच्या 17 तर मलकापूर नगरपंचायतीच्या 22 जागांवर ही निवडणूक होत आहे. आता याच्यामध्ये सांगा की
सत्तेत पक्ष आहेत भाजप, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी. विरोधात आहेत काँग्रेस, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि कदाचित छोटे पक्ष असतील मनसे, त्याच्यानंतर हे राजू शेट्टी म्हणा वगैरे, छोटे मोठे गट असे बरेच आहेत. आंबेडकरांचाही वंचित बहुजन आघाडी आहे, असे बरेच जण. तर हे कसं म्हणजे तुम्ही जे आता ह्या इलेक्शन मध्ये हे कोणाचा वर्चस्व असेल असं तुम्हाला वाटतंय? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेच्यापासून आपण जर बघितलं तर लोकसभेत महाविकास आघाडीचे बहुतांश महाराष्ट्रातनं निवडून आले. अगदी अल्प म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके महायुतीची माणसं प्रतिनिधी निवडून आले. पण लोकसभेचं वातावरण हे विधानसभेला राहिलं नाही किंवा ठेवलं नाही. राहिलं नाही म्हणण्यापेक्षा ठेवलं नाही. आणि हे कुणी ठेवलं नाही तर केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आता आहे सत्तेवर, त्यांनी हे वातावरण ठेवलं नाही. कारण त्याच्या अगोदरच त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं ते कोरोनाच्या कालावधीच्या नंतर त्यात फूट पाडली. म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेत फूट पाडली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली. आणि हे सगळं मी कोरोना नंतरच्या कालावधीतलं सांगतोय. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, परंतु लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे यश संपादन केलं. परंतु विधान परिषदेला त्यांना ते टिकवता आलं नाही का त्यात काय गोलमाल केलं हे संशोधनाचा विषय आहे. परंतु सगळ्यांचा असा दावा आहे की गोलमाल झालेलं आहे. आणि गोलमाल झाल्यामुळं विधानसभेला ज्या पद्धतीनं म्हणजे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्यात अंतर जर बघितलं तर फारसं काही अंतर नव्हतं. असं काय लगेच ड्रास्टिक चेंज होईल असं काय वातावरण अजिबात नव्हतं. तरीही महाराष्ट्रात विधानसभेला महायुतीच्या म्हणजे महायुतीच्या नेत्यांनाच कळलं नाही आणि ते असे चिमटे घेऊन बघायला लागले की आपल्या एवढ्या जागा आल्या. परंतु त्यांच्या नेतृत्वानं त्या अगोदरच फीड केल्या होत्या ईव्हीएम मध्ये घोटाळा करून. असं मी नाही म्हणत, त्याच्या विरोधात अनेक जण म्हटलं जाते. फक्त मी एकटाच म्हणतोय की घोटाळा झाला असं नाही. अनेकांचा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, भारताच्या बाहेरही भारतातल्या निवडणुकात घोटाळा झालेला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झालेला आहे विधानसभेला असं म्हटलं जाते. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आत्ताच्या निवडणुका ह्या 4-4.5 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आणि नक्कीच मी दाव्यानुसार म्हणतो असं की या निवडणुका या निपक्षपातीपणे निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोग घेणार नाही. कारण त्यांनी जाहीर करतानाच आरोप असताना आणि त्या आरोपांची उत्तरं निवडणूक आयोगाने देण्याच्या ऐवजी भाजप देते. म्हणजे भाजप हा निवडणूक आयोगाचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी ते उदाहरणं किंवा त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं हे सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळं ह्या निपक्षपातीपणे होणार नाहीत. आणि सातारा जिल्ह्यापुरता जर विचार करायचा झाला तर साताऱ्यात खासदार, सातारा नगरपालिकेचा जर विचार करायचा झाला तर सातारचे खासदार भाजपचे, सातारचे आमदार जे आहेत आता सार्वजनिक बांधकाम मंत्री ते भारतीय जनता पक्षाचे, सातारचे म्हणजे रहिवासी असलेले मूळचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, ती सातारा जिल्ह्यावर नाही म्हणलं तरी त्यांचा पगडा आहे. अजितदादा पवार तर 2दा-3दा पालकमंत्रीच होते सातारचे आणि त्यांचं मूळ गाव कोरेगाव तालुक्यातलं नांदवळ आहे. त्यामुळे नाही म्हणलं तरी सातारा हा त्यांचा मूळ म्हणजे त्याला काय म्हणतात
मुळपीठ ते इथलं आहे. हे सातारा जिल्ह्यातलं कोरेगाव तालुक्यातलं आहे. मग या सगळ्यांचा वर्चस्व हा स्थानिक स्वराज्य संस्थांवर राहणार आहे. पूर्वीचे पालकमंत्री असलेले आणि आत्ताचे मंत्री असलेले शंभूराज देसाई असतील किंवा अगदी माण तालुक्यातले जयकुमार गोरे जे माण फलटणचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, परंतु ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु त्यांचा इथल्या राजकारणावर वर्चस्व आहेच, नाही म्हटलं तरी वर्चस्व आहे त्यांच्या भागापुरता का होईना, पण आहे. मसवड नगरपालिका त्यांच्याच ताब्यात पूर्वी होती, आता प्रशासकाच्या ताब्यात आहे, पण प्रशासक त्यांचं ऐकल्याशिवाय काही करत नाहीत अशी एक चर्चा चालू आहे. त्याचबरोबर सातारची पालिका हे दोन्ही राजांचंच ऐकते, दुसऱ्याचं कोणाचा ऐकायचा प्रश्नच येत नाही इथं. बरोबर. आणि आता पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई, त्यामुळं इथले जे मुख्याधिकारी होते सातारचे ते त्यांना फंड आणणे किंवा काय करणे, कुठं फंड वापरणे याच्यासाठी त्यांचा उपयोग करून घेत होते. हे मी शब्द मुद्दाम वापरतोय. बरोबर. तर मला काय म्हणायचंय की सातारा जिल्ह्यातलं नगरपालिकांचं राजकारण हे सत्तारूढ असलेल्या महायुतीचे जे आत्ताचं नेतृत्व आहे सातारा जिल्ह्यातलं, ते म्हणजे कोण, मकरंद पाटील, नंतर जयकुमार गोरे, त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यानंतर उदयनराजे भोसले खासदार, त्यानंतर फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महायुतीत असलेले परंतु अजितदादाच्या पक्षात असलेले फलटणमध्ये 2 गट असलेले रामराजेंचं नेतृत्व, म्हणजे हे महायुतीत आहेत दोघंही, पण ते वेगवेगळे गट म्हणून वेगवेगळे आहेत. तरी सुद्धा ते बेरज झाली तर ती महायुतीचीच होणार आहे. ती काय महाविकास आघाडीच्या ह्याच्यात बेरजेत धरलं जाणार नाही. बरोबर. त्यामुळं विषय असा आहे की इथे या निवडणुकांचा जर विचार केला तर नागरी सुविधा, भौतिक सुविधा, विकास या प्रश्नांच्या ऐवजी भलतीकडंच विषय हा सध्या नेला जातोय या प्रचारात किंवा प्रचाराच्या कालावधीत नेला जाईल अशी दाट शक्यता आहे. आता मला सांगा की तुम्ही जसं सांगितलं की सत्ताधाऱ्यांचा वर्चस्व आहे, मतदान निपक्षपातीपणे होण्याची शक्यता नाही, आणि इथं पूर्वापार शरद पवारांची ताकद होती, तर शरद पवारांच्या पक्षाची काय अवस्था होईल येणाऱ्या इलेक्शनमध्ये? इथल्या सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा शहरात, सातारा नगरपालिकेचा जर विचार केला तर सातारा नगरपालिकात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालचं नगर विकास आघाडी असेल किंवा खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी असेल, ह्या दोन्ही आघाड्या ह्या भाजपच्या मानणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या आहेत. त्यामुळं आणि हे काही झालं ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय हे दुसऱ्याला इथं शिरकाव करून देणार नाही. अच्छा, अशी इथली परिस्थिती आहे. एकूण परिस्थिती अशी आहे. आणि सातारा शहरात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला मानणारी लोक आहेत का, तर लोक आहेत, परंतु उभं राहायला कोणी धजवणार नाही अशी परिस्थिती आहे. अच्छा, म्हणजे उमेदवारच मिळणं कठीण आहे. उमेदवार मिळाले तर ते कधी पलटी मारतील हे सांगता येणार नाही, अशी इथली अवस्था आहे. म्हणजे मी जरा परकड बोलणारा माणूस आहे, त्यामुळं अशी अवस्था. म्हणजे ह्यांनी कसं केलं, मुळात पवार साहेबांच्या पक्षाचं, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचं काय झालं, त्यांनी सुभे निर्माण केले. फलटणला एक सुभा, सातारला एक सुभा, रहिमतपूरला एक सुभा. पण त्या सुभ्यांमुळे काय झालं तर सर्वसामान्य माणूस त्यांच्या बरोबर आहे, पण गटबाजी निर्माण झाली आणि ह्या गटबाजीचाच फायदा भाजप घेत आहे. अच्छा, असं माझा. बाकीच्या ठिकाणी काय होईल? बाकीच्या ठिकाणी आता कराडमध्ये जर बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब पाटील, उदयसिंह उंडाळकर जे अजित पवारांच्या पक्षात गेले ते, आणि अतुल भोसले, सुरेश भोसले यांचं. आता अतुल भोसले आणि सुरेश भोसले हे भाजपत, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये, उदयसिंह उंडाळकर हे अजितदादांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, बाळासाहेब पाटील हे शरदचंद्रजी पवार पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. आणि जरी पृथ्वीराज बाबा किंवा बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीत एकत्र असले तरी कराडच्या राजकारणात मात्र यापूर्वीही कधी ती एकत्र नव्हते आणि आताही एकत्र येण्याची शक्यता मला दिसत नाही. कारण आत्ताच त्यांच्या कारखान्याची ज्या वेळेला सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेलाही हे दोन गट एकत्र नव्हते. त्यावेळेला 3 गटात निवडणूक झाली, 3 पॅनल उभे राहिले होते सह्याद्री सहकारी कारखान्याला. भाजपमध्ये 2 पॅनल होते, भाजपचा एक गट पृथ्वीराज बाबांबरोबर होता. हे कुणी म्हणजे लोक सर्वसामान्य माणूस सांगू शकत. तर बाळासाहेब पाटलांना घेराव करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस कधी भाजप बरोबर जाईल हे सांगता येणार नाही. अशी नगरपालिकेतली तिथली अवस्था आहे. आणि आत्ताच नगरपालिकेत एक मोठा गट हा पृथ्वीराज बाबांना सोडून हा भाजपच्या अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली गेलेला आहे. म्हणजे माजी नगरसेवकांचा गट हा निवडणुकीच्या तोंडावर गेलेला आहे. असे बरेच पलटीमारी चालू होणार आहे. अजून काही तुम्हाला साताऱ्यात दिसल, फलटणमध्ये दिसल, कराडमध्ये दिसल. वाईत एकतर्फी आहे. वाईत मकरंद पाटील, नितीन पाटील हे जे म्हणतील ते आहेत. कारण त्यांच्याच युतीत असलेले मदन भोसले हे आता राजकारणातनं जवळजवळ निवृत्त झाल्यासारखी अवस्था आहे त्यांची. ते कुठं राजकारणात लक्ष घालतात का नाही, भाजपमध्ये आहेत का नाही हे म्हणण्या इतपत त्यांनी लक्ष काढून घेतलेलं आहे. किंवा त्यांना लोक ते कुठंच राजकारणाच्या लाईमलाईटमध्ये कुठं दिसत नाहीत. 2 झाले, वाई झालं, सातारा झालं, कराड झालं, फलटण इंटरेस्टिंग जरूर असणार आहे. जरी दोघही महायुतीत असले तरी रणजितसिंह निंबाळकर आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आणि विद्यमान विधान परिषदेचे सदस्य असलेले रामराजे या दोघांचे गट वेगवेगळे असणार आहेत. दोघांच्या गटामध्ये राजे गट आणि भाजप अशी ही निवडणूक 100% अटीतटीची होणार आहे. कारण आत्ताची तिथली पार्श्वभूमी, आत्ताचं राजकारण, आत्ताचं तिथलं सामाजिक हे जे आता रणजित नाईक निंबाळकरांचं ह्या म्हणजे तिथं जे काय त्या भगिनीने आत्महत्या केली तो जो एपिसोड इतका भयानक महाराष्ट्रात देशात नाचक्की झालेली आहे त्या फलटणची, त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होऊ शकेल तिथं फलटणमध्ये? त्याचा फायदा रणजित निंबाळकरांच्या विरोधी गटाला होऊ शकेल. कारण असं आहे की बरेचसं सगळं मतप्रवाह नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधात आहे, गेलेला आहे. आता त्या मतांची गोळाबेरीज ते कशी वाढवतील, आता काय प्रकारे वाढवू शकतात हे नजीकच्या काळात दिसेल. कारण आत्ता तरी वातावरण हे लोकमानसाचा जर विचार केला तर आत्ता हे रणजित निंबाळकरांच्या विरोधी गटाकडे जास्त गेलेलं आहे. परंतु रामराजे गट हा सध्या एक पाऊल मागच घेताना असं दिसतोय. कारण त्यांना कारण मध्यंतरी जी त्यांच्या गोविंदवर धाड पडलेली होती, हा ईडीची का इन्कम टॅक्सची जी धाड प्रकरणामध्ये त्यांचं खोटं नाव घेतलं जात, मला आतमध्ये पोलीस दम देत होते, त्यांचं नाव घ्या, मी म्हणायचं मी घेणार नाही, हे तुम्ही बऱ्याच वेळा बोललाय. हो, तर त्याच्यात बी ते बॅकफुटला गेलेत. त्यामुळं कसं आहे की ते बॅकफुटला जाऊन कसे फ्रंटला येतील हे बघणं त्यांनी गरजेचं आहे, आपण नाही. हे ते कसे येतील पुढं आणि ते कसे ह्याच्यावर मात करतील त्याच्यावर त्यांचं फलटणच्या नगरपालिकेतल्या राजकारणाचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनी जर एक पाऊल मागे घेतलं तर मग ह्यांना
त्यांची पडती बाजू नाही किंवा नसताना जर मागे घेतलं तर मात्र त्याचा फायदा ह्यांना होऊ शकतो. आता हे जसं रणजित नाईक निंबाळकर जसं ते अडचणीत आलेत आणि त्याचा फायदा हे घेऊ शकले तर म्हणजे रामराजेंनी फायदा घेऊ शकले तर त्यांना यश मिळेल. आता इकडे मान तालुक्यामध्ये मसवड आहे. मसवड मध्ये जयकुमार गोरेंचाच वर्चस्व आहे. हो, परंतु तेही अडचणीत सापडलेले आहेत. त्यांची अनेक प्रकरणं येत आहेत. सगळे आता त्या भगिनीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी नाक खुपसून तिच्याविषयी काही अभद्र बोलले नाहीत, परंतु चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीने असा त्यांच्यावर आरोप केलाय. त्याच्यानंतर पोलिसांचा अगदी भयानक पद्धतीने ते गैरवापर करतायत. मला तर माझ्यासारख्या एका मुंबईतल्या पत्रकारावर इथं खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि असल्या अनेकांवरती गुन्हे दाखल करतायत. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड अख्खे महाराष्ट्र उठवतोय. परंतु ही जे मतदारापर्यंत पोहोचवायला पाहिजे, ही जी काही दंडेली आहे, जंगलराज आहे, ते मतदारांच्या डोक्यात घालण्या इतपत विरोधी पक्ष मजबूत आहे का आणि त्यांना त्यात यश मिळेल का? तुम्ही मसवडचं जर बघितलं म्हणजे मान तालुक्याचं एकूण तर बरेचसे असे अंग चोरून काम करणारे नेते जास्त मंडळी तुम्हाला बघायला मिळतात. त्यांना म्हणजे जरी विरोधी पक्षात असले, विरोधी असले तरी ते नावाला विरोधी आहेत. अच्छा, असं मला वाटतंय. म्हणजे मी काय स्पष्ट बोला, आपण पत्रकार आहोत, आपण आपले विचार स्पष्ट. मला काय त्यांना त्यांच्या घरी जाऊन चहा प्यायचा नाही. बरोबर आलं तर मी नावं घेऊन बोला उलट. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, नावं घेऊन सांगतो. हे बघा, दिवसा एक आणि रात्री एक करणारातले तुम्ही मी नाहीये. बरोबर. त्यामुळं दिवसा एक रात्री एक करणारे आपण नाहीये. त्यामुळं तिथं जे राजकीय पक्षाची लोक आहेत, विरोधी आघाडीतली लोक आहेत, म्हणजे महाविकास आघाडी ज्याला म्हणतात, त्या महाविकास आघाडीत आता विधानसभेच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे एकत्रित होते सगळे, त्यांच्यातच आता फाटाफूट झालेली आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर कुकुडवाड मधनं जे उभे राहू इच्छित होते किंवा जिल्हा विधान सभेला जे उभे राहू इच्छित होते, ते आपले पत्रकार मित्र अनिल देसाई हे आता अजितदादांच्या पक्षात गेलेत. बरोबर. त्यावेळेला ते कोणाचा प्रचार करत होते? प्रभाकर देशमुखांचा प्रचार करत होते. प्रभाकर घारगेंचा. प्रभाकर घारगेंचा देशमुख, सॉरी, आयत्या वेळेला काढून घेतलं आणि प्रभाकर घारगेंना दिलं. त्यामुळे त्यांचा प्रचार करत होते. बरोबर. त्यांची ह्या निवडणुकीत नाही म्हटलं तरी कुकुडवाड हा मसवडला जवळ असणारा त्याचा काहीतरी लोक त्याच्यावर, परंतु तेच अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पक्षात गेले. विरोध राहिला का त्यांचा? नाही राहिला. प्रभाकर देशमुख नाही म्हटलं तरी आता ते असं म्हणायला लागलेत, संस्था बरी ना आपण बरी, कारण त्यांची चौकशीमध्ये लागली होती. बरोबर आहे. माझ्या प्रकरणात तुमच्या रामराजे आणि प्रभाकर म्हणून तिथलाच पोलीस अधिकारी मसवड मध्ये आता जो निवडणुका घेणार आहे त्याच्या तिथं होतील, तोच अक्षय सोनवणे मला म्हणला होता, तुम्ही नाव घ्या नाहीतर तुमच्यावर मोका लावू. असे जर अधिकारी, पोलीस अधिकारी असतील, असे जर महसूल खात्यातले अधिकारी असतील, असे जर सहकार खात्यातील अधिकारी असतील, तर ते सर्वसामान्य विरोधकाच्या बाजूने असतील का सत्तारूढ आमदाराच्या किंवा मंत्र्याच्या बाजूने असतील, तर निश्चितपणे ते मंत्र्याच्या बाजूने असतील. त्यामुळं नाही म्हटलं तरी पण त्यांची कदाचित तक्रार कोणी केली तर, पण तक्रार कोण करणार? करतील ना, मी करणार आहे. हा, तुम्ही केली तर परत करणार. आता मुंबईला गेलो इथनं, मी त्या अक्षय सोनवणेची तक्रार करणार आहे. फोटोच देतो ना त्याचे जयकुमार गोरे बरोबर. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची जर जो एखाद्या
लोकप्रतिनिधीच्या घरचा गडी असल्यासारखा जर वागत असेल तर त्याच्याबद्दल जरूर तक्रार केली पाहिजे. कारण तक्रार करतोय म्हणजे आपण आपल्याला न्याय मागतो, त्याचा आपला काय बांध रेटायचा नाही. बरोबर आहे, त्याचा आपला काय बांध रेटायचा नाही. त्याच्यासाठी मागणार आहे की बाबा बिचाऱ्या कोणाला तरी त्रास होऊ नये, एखाद्या मतदाराला, एखाद्या सामान्य व्यक्तीला, लोकशाही लढाई लढणारा कोणी पत्रकार असेल माझ्यासारखा दुसरा, कोणाला तरी उचलून देणं, तिथं जबरदस्तीने नेऊ नये, मारहाण करू नये, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नये इलेक्शन काळामध्ये. आणि त्या मंत्र्याचं म्हणजे ते पोलीस, तो जर असेल तिथं तर ते पोलीस ठाण्यामध्ये त्या मंत्र्याचं एक प्रचार केंद्रच असणार आहे आणि ते पोलीस खातं म्हणजे अख्खे ते त्यांचे कार्यकर्त्याप्रमाणेच वागणार आहे. त्यामुळे तो तिथं नसणं गरजेचं आहे. परंतु मूळ मुद्द्यावर येऊया आपण. मूळ मुद्दा भडकटला. जे तिथले जे विरोधी नेते आहेत, तुम्ही अनिल देसाई बरोबर बोलला, प्रभाकर देशमुखांचा विषय अर्धाच राहिला ते, आणि मग बाकीचा प्रभाकर देशमुख हे आता शिक्षण संस्थेचे एका मॅनेजिंग काउन्सिलवर आहेत, त्यामुळं ते नाही म्हटलं तरी एक पाऊल मागं घेत आहेत. बरोबर. असं पुढं होऊन दम म्हणजे रेटून पुढं नेणं हे त्यांच्या स्वभावात नाही. म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु त्यांच्या स्वभावात ते नाही. त्यांचा स्वभावच मुळात असा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चौकटीत राहून त्यांनी वरिष्ठ पदावर काम केलंय. त्यामुळं रेटून निघून काहीतरी बोलले किंवा काहीतरी काम करणे किंवा एखाद्या रस्त्यावरच्या लढाईत ते नव्हतेच. त्यांना खुर्चीत बसून जेवढं म्हणून सीन म्हणजे आपल्या श्रीनिवास पाटील साहेबांसारखं सीन पुट इट अगेन असं शेरेबाजी कागदावर करण्यासारखे त्यांचं हे आहे. म्हणजे श्रीनिवास पाटलांचा मी नाव एवढ्यासाठी घेतो की ते जरी असे जरी हे म्हणत असले तरी त्यांचं मात्र सर्वसामान्यांची नाळ होती. बरोबर. त्यांची सर्वसामान्यांची नाळ होती. त्यामुळं ही नाळ यांची आहे का तर त्यांच्या तुलनेत तर 100% दिसत नाही मला नाळ. त्यामुळं प्रशासकीय चौकटीत राहून विभागीय कमिशनर पर्यंत यांनी काम केलेलं आहे प्रभाकर देशमुख साहेबांनी. त्यामुळे त्यांना प्रशासकीय न्याक माहिती आहे. बरोबर. परंतु रस्त्यावरची लढाई लढणं किंवा रस्त्यावर उतरून दोन हात करणं हे त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीनं स्वभावात नाही. त्यामुळं ते त्या दृष्टीनं माग आहे. आता तिथले लोकप्रतिनिधी पैलवानच, त्यामुळं कुस्त्यांचं सुद्धा मैदान माहितीये त्यांना, रस्त्यावरचं मैदान माहितीये, अधिकाऱ्यांना वेटीस धरणं माहितीये, अधिकाऱ्यांकरवी आपली कामं करून घेणं माहितीये. त्यामुळं त्यांच्याबद्दल काय ती त्यांची पद्धत आहे. बरोबर. ती त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीत ते बदल करणार नाहीत. म्हणजे काही झालं तरी बदल करणार नाहीत. हे आतापर्यंत कामासाठी देवेंद्र फडणवीसांचाच त्यांना वरद असते. त्यामुळे विषयच नाही. त्यामुळे काय त्याच्यावर काय बोलणं म्हणजे बोललं तरी काय त्याच्यात फरक पडणार नाही. त्यामुळं गोरे साहेबांना मसवड नगरपालिका मध्ये सक्षम विरोधी गट ज्याला म्हणतात, म्हणजे आता उदाहरणार्थ महादेव जानकरांनी डरकाळी फोडली. महादेव जानकरांनी परवा बच्चू कडूंच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनात नागपूरला जाऊन कसा फडणवीस सत्तेवर राहतोय तेच बघतो असं म्हणून डरकाळी फोडली. परंतु त्यांच्या होम ग्राउंडवर जानकर साहेबांना आता 2-4 जे त्यांचे वार्ड आहेत ते उमेदवार मिळतील, पण ते सक्षमपणे त्यांच्याच बाजूने राहतील असं नाही. बरोबर. ते राहावेत त्यांच्या बाजूने. बरोबर. म्हणजे विरोधक 4 असले तरी चालतील, परंतु ते सक्षम पाहिजेत. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यावर कच खाऊ धोरण सध्याच्या विरोधकांनी सगळीकडेच घेतलेलं मला दिसतंय. अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे आता प्रदेश मसवड बोलत असताना शरद पवारांच्या गटाचा थोडासा चर्चा करू. तिथं आता ते अभयसिंह जगतापांना पुढे आणतायत शरद पवार. तरुण आहेत. तर त्यांचा काय म्हणजे आणि त्यांच्याकडे सूत्र दिल्यानंतर हे पहिलंच इलेक्शन तिथं होतंय मसवडमध्ये, काय प्रभाव पाडू शकतील असं वाटतंय तुम्हाला? तरुण रक्त आहे. तरुण जरा असा ह्याच्यात तावाने बोलतोय. परंतु जुने कार्यकर्ते, जुने पदाधिकारी, जुने नेते त्यांना कितपत सहकार्य करतात हेही बघितलं पाहिजे. कारण आताच्या सगळ्या ह्याच्यावरनं जर बघितलं तर
पवार पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली जुनी नेते मंडळी, जुनी खोड म्हणतात त्याला, जुनी खोड ही जुनी खोड आपला स्वभावही बदलायला तयार नाहीत आणि आपल्या बरोबर नव्यांना घ्यायलाही तयार नाहीत, अशी एकूण वातावरण आहे. परंतु अभयसिंह जगताप यांनी म्हणजे जसं राहुल गांधींनी आता त्यांच्या पक्षातल्या काही जुन्या नेत्यांना जे आपला ऐकतच नाहीत असं हळूहळू बाजूला केलंय, तसं पवार साहेबांकडे तरुण हे आशास्थान म्हणून बघतात. बरोबर. त्यामुळं अभयसिंह जगतापांना त्यांनी फुलफ्लेज काम करायला दिलं तर ते नक्की इथं त्यांना चांगल्या प्रकारे श्रेय द्यायला देतील. कारण नाही म्हटलं तरी काही लोक त्यांना आतून गोऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल आक्षेप असणारी किंवा नाखुश असलेली माणसं, नेते मंडळी हे अभयसिंह जगतापांना नाही म्हटलं तरी आतल्या अंगानं मदत करतील असं मला वाटतंय. याच्यात अजित पवारांचा जो गट आहे तो कुठे झुकलेला असेल, म्हणजे तो जयकुमार गोरेंकडे झुकेल की शरद पवारांच्या गटाबरोबर जुळवून घेईल, काय वाटतंय तुम्हाला? कारण हे सगळेच अजित पवार गट काय किंवा शरद पवार गट काय यांचा शत्रू एकच आहे, जयकुमार गोरे. त्यामुळेच मी सांगतोय की त्यामुळंच तरुण नेतृत्वाला जर संधी दिली ह्यांनी अभयसिंह जगताप यांना, तर अजित पवाराचा गट नक्कीच त्यांना मदत करेल. कारण नातेसंबंध जर लक्षात घेतलं तर अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांचे घरातले कौटुंबिक नातेसंबंध आहेत आणि कुणीही राजकारणासाठी असे कौटुंबिक नातेसंबंध फारसं टोकाला नेत नाही. आणि त्यांचा एक शत्रू आहे तो राजकारणातला शत्रू म्हणजे गोरे, ह्यांना ते चितपट करण्याच्या पद्धतीनं ह्यांना मदत करू शकतात. बरोबर, यांना मदत करू शकतात एवढं मात्र नक्की आहे. एक राहिलं शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जावलीमधले मेढा, ज्या मेढ्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जावलीत काम केलेलं आहे, अशा मेढ्यामध्ये त्यांची आणि शिवेंद्रसिंह राजेंची आता 36 साखर एक प्रकारची राजकीय टक्कर होणार आहे. आणि मेढा नगरपंचायतीमध्ये असलेल्या जागांबद्दल म्हणजे आता त्यांची शशिकांत शिंदेंनी शिवेंद्र सिंह राजेंच्या उजवा हात असलेले आणि एकेकाळी शशिकांत शिंदेचे सहकारी असलेले वसंतराव मानकुमरे हे आपल्या गाळाला लागतात का काय हे बघायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांची 1-2 मिटिंगाही झालेल्या आहेत. आणि मेढ्यामध्ये ते नक्कीच आपल्याला अशी फाईट बघायला मिळेल, तगडी फाईट त्याला म्हणतात, ही या 2 नेत्यांच्यात पाहायला मिळेल. आणि आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठी शशिकांत शिंदे हे करू शकतात एवढं मात्र नक्की. धन्यवाद साहेब, तुम्ही सातारा जिल्ह्यातली ही खडानखडा राजकीय माहिती, राजकीय विश्लेषण केलं सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. आणि बघूया आता घोडं मैदान जवळ आलेलं आहे, फार इंटरेस्टिंग असणार आहे हे इलेक्शन. अगदी. आणि थांबूया आपण. यस, धन्यवाद.